औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत आज अभूतपूर्व गोंधळ आणि हाणामारी झाली। वंदे मातरमच्या वेळी एमआयएमचे नगरसेवक उभे न राहिल्यानं शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आणि यावरूनच झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर पुढे घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि हाणामारीत झालं। याच गोंधळात पालिकेच्या सभागृहातील माईक तोडण्यात आली। मातरम को लेके हमारा स्टैंड ये है मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का कि हम उसका बिल्कुल भी सम्मान नहीं करते। वो हमारे मजहब उस बात की इजाज़त नहीं देता, तो सब खड़े हो गए उसके सम्मान के लिए, और मैं नहीं खड़े हुआ और एक कॉर्पोरेटर सोहेल वो भी खड़े नहीं हुआ, और मैं क़यामत तक खड़े नहीं रहूंगा और उसका सम्मान नहीं करूंगा। यही मेरा स्टैंड है और मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का स्टैंड है। वंदे मातरम हम बोलेंगे नहीं और क़यामत तक नहीं बोलेंगे इंशाल्लाह। जब वंदे मातरम के ऊपर दो नगर सेवकों ने रिस्पांस नहीं दिया तो सभा शुरू होने के बाद में कुछ सत्ताधारी नगर सेवकों ने उठ के उसके ऊपर ऑब्जेक्शन लिया और महापौर ने एक तरफ काम करते हुए, एक तरफ की साइड लेते हुए दो नगर सेवकों का निलंबन कर दिया। उसी के निषेध में जब एमआईएम हमारी बात करने गई उनके सामने कि आप ये निलंबन वापस लीजिए, तो सत्ताधारी तो इस वक्त सत्ता के नशे में इस कदर चूर है कि वो हमारे साथ धक्का बुक्की करने लगे। प्रथेप्रमाणे आपलं वंदे मातरम सभेला सुरुवात होती आणि प्रत्येक मीटिंगला सगळे वंदे मातरम करता उभे राहत असतात। तर दोन सभासद त्यांचे उभे मांडण्याची विनंती केली, त्यांनी म्हणणं मांडलं नाही आणि उद्धटपणे वर्तणूक सभागृहात सुरू केली आणि सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली, मारामाराला सुरुवात केली। हे मला वाटतं एमआयएमला काहीतरी ठरवून आज ते आले होते की आपल्याला काही गोंधळ करायचा, त्यांना डेव्हलपमेंटचे काही घेणं नाही आहे आणि त्यांना देशहिताशी काही घेणं देणं वाटत नाही असं मला वाटतंय। नाशिक महानगरपालिकेची महासभा अभूतपूर्व गोंधळात गुंडाळावी लागली। दोन स्थायी समितीच्या सभेत घरपट्टी, पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली। अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय। सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांवर लादलेली करवाढ मागे घ्या, या विषयावर सदस्यांना बोलू द्यावं अशी आग्रही मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी लावून धरली। मात्र सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी विषयपत्रिकेतील विषयावर चर्चा करण्याची भूमिका घेतल्यानं दोन्ही बाजूंना घोषणाबाजी सुरू झाली। करवाढीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आलेला नाही, त्यामुळे ज्यावेळी विषय येईल त्यावेळी या विषयावर चर्चा केली जाईल असा पवित्रा महापौरांनी घेतला। यानंतर विरोधक घोषणाबाजी करत महापौरांच्या आसनाजवळ गेले आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला। अखेर 10 ते 15 मिनिटांच्या झटापटीनंतर सुरक्षा रक्षकांनी राजदंड ताब्यात घेतला। या गोंधळात महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करून अवघ्या काही मिनिटात सभा गुंडाळून टाकली। त्यांच्या फक्त बहुमताच्या पाशवी जीवावर अशा पद्धतीची करवाढ आम्ही अजिबात खपवून घेणार नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की करवाढ करताना तुम्ही प्रशासनावर तुमचा अंकुश आहे का? मला सांगा, घरपट्टीमध्ये किती आजही थकबाकी आहे? घरपट्टीचं सर्वेक्षण केलं असता काही मालमत्तेचं 60 ते 70 हजार प्रॉपर्टीज अशा आढळून आल्या आहे ज्यांना घरपट्टीच आजपर्यंत लागू केली नाही आहे। अजून सुद्धा 1,25,000 प्रॉपर्टीचा सर्वे बाकी आहे। म्हणजे जो करदाता आहे, जो नियमित कर भरतो, अशा नागरिकांवर करवाढ कशासाठी? हे शिवसेना कदापि खपून घेणार नाही। बोरिवली पश्चिममधील गोराई 1 मधील क्रांती उद्यानात नागरिकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या उद्यानामध्ये एक व्यायामशाळा बांधण्यात आली। या व्यायामशाळेचा कोणत्याही प्रकारे सध्या वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार होती। तसंच उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। नागरिकांच्या तक्रारीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि भाजपच्या नगरसेवक अंजली खेडकर यांनी उद्यानाची पाहणी केली। यावेळी व्यायामशाळेत कचऱ्याचे डब्बे आढळून आले, त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। याचं रूपांतर भांडणामध्ये झाल्याचं दिसून आलं। याबाबत संध्या विपुल दोशी आणि विपुल दोशी यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली, तर भाजपच्या हनुमंत मेखला, आदित्य पाडे, रोहन कुमावत आणि नगरसेविका अंजली खेडकर यांच्या विरोधातही संध्या दोशी यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। भाजपनं 360 जागांचं लक्ष्य ठरवलं असलं तरी शिवसेनेनंही गेल्या वेळापेक्षा दुप्पट जागांचं लक्ष ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर देशाच्या संरक्षण खात्याविषयी केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोपही यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला। विधानसभेची निवडणूक पराभूत झाल्यास पुन्हा संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं मनोहर पर्रिकर सांगतायत। असं होत असेल तर देशात अराजकता माजेल असं खरमरीत शब्दात समाचार त्यांनी घेतला। तसंच सातबारा कोरा झालेल्या शेतकऱ्यांची नावं देण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं। शिवसेनेत काही संघटनात्मक फेरबदल केल्याची माहितीही उद्धव यांनी यावेळी दिली। भाजपकडे नसलेल्या 123 लोकसभेच्या जागांवर पक्षाध्यक्ष अमित शहानी लक्ष केंद्रित केलंय। 5 लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर तयार करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केरळची जबाबदारी देण्यात आली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे कर्नाटकमधल्या एका क्लस्टरची म्हणजेच 5 लोकसभा मतदारसंघाची, तर विनोद तावडेंकडे आंध्र प्रदेशातल्या एका क्लस्टरची जबाबदारी सोपवण्यात आली। महाराष्ट्राची जबाबदारी केंद्रीय पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली। देशातील 27 भाजप नेत्यांकडे या जबाबदाऱ्या वाटण्यात आल्यात। यात पियुष गोयल, प्रकाश जावडेकर यांचाही समावेश आहे।
पावसानं दडी मारल्यानं राज्यात दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलंय. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचं आर्थिक संकटच आहे. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ आहेत, त्यांनी सांगितलं की काही भागात पाऊस चांगला पडेल. हे त्यांचं म्हणणं खरं ठरलं तर त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन, असं माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलंय. जागतिक मधमाशी दिवस आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बारामतीत होते. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढलेत. त्यावेळी सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबतही आपण असमाधानी असल्याचं शरद पवार यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी शरद पवारांच्या हस्ते मधुसंदेश प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. काल या क्षेत्राचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी असं सांगितलंय की येत्या 4 दिवसात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पाऊस चांगला पडेल. आता हे जर त्यांचं म्हणणं खरं ठरलं, मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालली, त्यांच्या एकदा हे खरं ठराव एवढीच अपेक्षा. नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. चिरनेर गावात पाणी शिरलं तर गव्हाण चिरनेर रस्त्यावर देखील पावसाचं पाणी साचलं होतं. चिरनेर गाव डोंगराच्या कुशीत वसलं असल्यानं पाणी गावात घुसलं. चिरनेर गव्हाण रस्त्यावर विधणे गावाजवळील पुलावरील पाणी रस्त्यावर आल्यानं पनवेल आणि उरणकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर रानसे धरणाचं पाणी जात असल्यानं पाण्याची पातळी वाढल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दीर्घ विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. पहाटेपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा जोर सकाळी मात्र वाढला. अचानक सुरू झालेल्या पावसानं ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची मात्र तारांबळ उडाली. तसंच अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. मुंबईच्या उपनगरात विकेंडलाच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावलाय. मात्र सकल भागात पाणी साचल्यानं प्रवास करताना मुंबईकरांना थोडं त्रासाला सामोरं जावं लागलं. असलपा मेट्रो स्टेशनच्या खाली पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं चित्र पाहायला मिळालं. अशा तुंबलेल्या पाण्यातून गाडी चालवणं मोठं कठीण होऊन जातं. थोडा त्रास होत असला तरी विकेंडची धमाल करायला मुंबईकरांना पावसानं चांगलं निमित्त दिलं. त्यामुळे मुंबईकर हा पाऊस चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहेत. तर बोरिवलीतही पावसानं दमदार हजेरी लावली. पावसाच्या आगमनानं सारे सुकावतात. याला पक्षी आणि प्राणीही अपवाद कसे राहतील. पावसाच्या आगमनाचा सर्वात जास्त आनंद होतो तो मोराला. पिसारा फुलवून थुई थुई नाचत मोर आपला आनंद व्यक्त करतो. अकोल्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील ही मनोहरी दृश्य आहेत. बुलढाणा शहरात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे तो थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र पाऊस खूपच कमी दिवस राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हीट जाणवेल असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. परतीचा पाऊस अधिक चांगला असण्याची शक्यता कमी असल्यामुळे रब्बी पिकांना देखील फटका बसू शकतो. 1790 ते 1830 हा काळ खगोलशास्त्रात डाल्टन मिनिमम म्हणून ओळखला जातो. या काळात पाऊस कमी होत जातो. लघुहिम युगाचा काळ असं त्याला नमूद केलं जातं. गेल्या काही दिवसात वातावरणातील बदल याच दिशेने होतोय असा अंदाज आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं नागपुरात दमदार हजेरी लावली आहे. 2 दिवसांपूर्वी नागपूर वेधशाळेनं मुसळधार पाऊस होण्यासंबंधित शक्यता वर्तवली होती. वेधशाळेचं ते भाकीत खरं ठरवत मध्यरात्रीनंतर नागपुरात जोरदार पाऊस बरसलाय. या पावसामुळे सकल भागातल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. मात्र पाऊस उसळल्यानंतर बहुतेक ठिकाणी सकाळी परिस्थिती सामान्य झाली. पावसामुळे शहरातला अंबाझरी तलाव तुडुंब भरला आणि त्या भागातल्या नाल्याचं पाणी तलावाला मिळाल्यानं तलाव ओसळून वाहू लागला. अंबाझरी शिवाय शहरातल्या गोरेवाडा तलावातही पाण्याची पातळी वाढली. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यानं नागपूरकरांनी अंबाझरी तलावात मौज मजा केली. येत्या 48 तासात विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी वसूल करणाऱ्या नाशिकमधल्या 4 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह 4 जणांवर या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातले 3 जण अटकेत असून 1 जण फरार आहे. या टोळक्यानं कंपनीच्या मालकाकडे 11,000 रुपयांची वर्गणी मागितली. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलचा पेंटाकाप तुटून 6 प्रवासी जखमी झालेत. आज दुपारी 2:45 वाजता ही घटना घडली. जखमी प्रवाशांवर कल्याणच्या रेल्वेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास कर्जत लोकल बदलापूरहून अंबरनाथच्या दिशेने निघाली होती. बदलापूर आणि अंबरनाथ स्थानक दरम्यान धावत्या लोकलचा पेंटाकाप अचानक तुटला आणि तो दरवाजात उभ्या असलेल्या कमलेश यादवानी या प्रवाशाच्या पायाला लागला. त्यात कमलेश यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या लोकलचा तुटलेला पेंटाग्राफ हा खाली लोंबकळत होता. त्याच वेळेस बदलापूरहून मुंबईकडे निघाले लोकल ही अंबरनाथच्या दिशेने निघाली होती. लटकत असलेला पेंटाग्राफ अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना लागला. या विचित्र अपघातात विनय पेडेकर, सचिन
वाघ हे प्रवासी गंभीर जखमी झाले तर इतर 3 जण किरकोळ जखमी झाले. विनय बेडेकर, सचिन वाघ याच्यावर रेल्वेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पेंट्रागाप दुरुस्तीचं काम अजूनही सुरूच आहे. मुंबईकडे जाणारी लोकलची वाहतूक त्यामुळे काही काळ विस्कळीत झाली. राज्यातील मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सामाजिक न्याय विभागातर्फे सर्व महाविद्यालयांमध्ये लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट केलं जाईल. केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या मेट्रिकेतर शिष्यवृत्तीमध्ये 2174 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं वृत्त झी 24 तास दाखल होतं. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या SITचा अहवालच झी 24 तासच्या हाती लागला. घोटाळ्याची ही रक्कम संबंधित शिक्षण संस्थांकडून वसूल करावी अशी शिफारस SITनं आपल्या अहवालात केली आहे. SITनं सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या केवळ 13% शिक्षण संस्थांची तपासणी केली होती. त्यामुळे आता सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यातील सर्वच शिक्षण संस्थांचं लेखापरीक्षण करून याबाबतची सखोल चौकशी केली जाईल. त्यानुसार या रकमेची वसूल करण्याचं काम जिल्हा सामाजिक न्याय अधिकाऱ्यांकडे सोपवलं जाईल. येत्या सोमवारी या संदर्भात आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी बैठक बोलावली. झी 24 तासच्या बातमीनंतर गणरायाचा मार्ग अडवून ठेवलेलं अनधिकृत बांधकाम अखेर मुंबई महापालिकेनं पाडले. साकीनाका भागातल्या 90 फूट रोडवरील श्री बाल गणेश मित्र मंडळ गेल्या 14 वर्षांपासून गणपती बसवतात. दरवर्षीप्रमाणे यंदा या मंडळानं मूर्तिकाराकडे गणपती मूर्तीची ऑर्डर दिली. मात्र ही मूर्ती मंडपात नेण्यात एका अनधिकृत बांधकामाचा अडथळा ठरत होता. याबाबतची बातमी झी 24 तासनं प्रसारित केली. ही बातमी दाखवल्यानंतर 24 तासच्या आत महापालिकेच्या एल वॉर्ड विभागानं हे अनधिकृत बांधकाम तोडून गणरायाच्या आगमनाचा मार्ग सुकर केला. यवतमाळच्या श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या प्रथम वर्गाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. जखमी आणि प्रचंड मानसिक धक्का बसलेला विद्यार्थी आणि त्याच्या आईनं याबाबतची तक्रार अधिष्ठातांकडे केली आहे. अभिषेक शेंडे असं रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा तळोदी, बाळापूर तालुका, नागभीड जिल्हा, चंद्रपूर जिल्ह्यातला आहे. MBBS शिक्षणासाठी तो यवतमाळला राहतो. तो शिकत असलेल्या श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील 6 वरिष्ठ विद्यार्थ्यांनी अभिषेक शेंडेची 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान अमानुष पद्धतीनं रॅगिंग घेतली. त्याचा छळ केला. 12 ऑगस्टला रात्री 10 वाजता त्याला वसतिगृहाच्या टेरेसवर बोलावून 6 तास टोंगळ्यावर उभं ठेवलं. 100हून अधिक वेळा त्याला थापड्या मारल्या. तसंच बेदम मारहाण करून त्याचा मोबाईल देखील जप्त केला. त्याला पशुप्रमाणे मैदानात काम करायला लावलं. त्यामुळे अभिषेक जखमी झाला. त्याला मोठा आघात पोचलाय आणि त्याची तक्रार त्याप्रमाणे नमूद करण्यात आली. या प्रकरणी अधिष्ठाता काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलं. अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात एका सापाच्या जोडप्याच्या मिलनाची दृश्य पाहायला मिळाली आहेत. 2 ते 3 फूट उंच उभे राहणारे हे साप पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. सापांच्या मिलनाचं हे दृश्य दुर्मिळ समजलं जातं. घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठाजवळ पादचारी पुलाचं काम सुरू होणार आहे. पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी तत्वज्ञान जंक्शनजवळ पादचारी पुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी कापूरबावडी ते मानपाडा दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येईल. शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पादचारी पुलाचं काम सुरू राहणार आहे. या 2 दिवसांसाठी पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुले ठेवले जातील. मुंबई गुजरात महामार्गावरून घोडबंदर रोडनं गायमुख मार्ग ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांना बंदी असणार आहे. या वाहनांसाठी मनोर, चाविंद्रा, वडपे नाका, राजनोली, मानकोली ते खारगाव टोल नाका हा पर्यायी मार्ग असेल. कॉलड्रॉपचं प्रमाण रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं कठोर नियम तयार केले. सलग 3 महिने कॉलड्रॉप नियमांचा भंग केल्यास संबंधित कंपनीकडून 10 लाखांचा दंड आकारण्यात येईल अशी माहिती ट्रायचे अध्यक्ष RS शर्मा यांनी दिली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांकडून 1 ते 5 लाख रुपयांचा दंड आकारण्याचा सध्या प्रस्ताव आहे. त्यामुळे भारतात मोबाईल फोन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना कॉलड्रॉप रोखण्याचं अपयश आल्यास दंडाच्या रकमेत 1.5 पटीनं वाढ करण्यात येईल. सलग 3 महिने कॉलड्रॉप झाल्यास दंडाची रक्कम 3ऱ्या महिन्यात दुपटीनं वाढेल. कॉलड्रॉप प्रकरणात सर्वाधिक दंड 10 लाख रुपयांचा असेल. कॉलड्रॉप मोजण्याबद्दल अनेक मुद्दे आहेत. सरासरीमुळे अनेकदा यातील अनेक मुद्दे समोर येत नाहीत. मात्र नव्या नियमांच्या अंतर्गत अनेक मुद्दे विचारात घेतले जाणार असल्याचंही शर्मा यांनी स्पष्ट केलं. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 50 रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. नोटीच्या मागच्या बाजूला रथासह देशाचा सांस्कृतिक वारसा सांगणारी हम्पीची आकृती छापली जाणार आहे. नव्या नोटेवर RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. फ्लोरोसंट ब्ल्यू रंगात असलेल्या या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो असणार आहे. या नोटेचा आकार जुन्या 50 रुपयांच्या नोटे इतकाच आहे. ही नवी नोट चलनात आल्यानंतर देखील 50 रुपयाची जुनी नोटही सुरूच राहणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय बँक आता 200 रुपयांची नोट देखील छापणार आहे. जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या वतीनं ज्या फोटोग्राफर मित्रांना यावर्षी कन्यारत्न झालंय त्या मुलींच्या नावावर सुकन्या योजनेअंतर्गत 1000 रुपयांचं फिक्स डिपॉझिट ठेवण्यात आलंय.
समाजातील स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी ही संघटना नेहमीच पुढाकार घेते। या कार्यक्रमात फोटोग्राफर्सना व्यवसायात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नींचाही सन्मान करण्यात आला। गणेशोत्सव आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला, त्यामुळे मूर्तिकार गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवतात। बाजारात विविध प्रकारच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात। ठाण्यातील मूर्ती कार्यशाळेत विविध रूपातील गणेश मूर्तिकार साकारताना पाहायला मिळते। पुण्यातल्या दगडूशेठ गणपती पाठोपाठ तुळशीबागेतला गणपती, मुंबईतील लालबागचा राजा अशा विविध रूपातील गणपती मूर्ती पाहायला मिळतात। यंदा मूर्तींमध्ये आकर्षण ठरतंय ते बाहुबली रूपातील गणराया। बाहुबली रूपातील विविध आकाराच्या मूर्ती यंदा मूर्तिकारांनी साकारल्यात। घरगुती तसंच सार्वजनिक गणेश मंडळांनी या मूर्तीला प्राधान्य दिल्याचं मूर्तिकार सांगतात। पर्यावरणपूरक गणेश मूर्तीलाही बाजारात चांगली मागणी असल्याचं स्पष्ट होतं। यंदा आम्ही नवीनमध्ये पुण्यातल्या दगडूशेठ नंतर तुळशीबाग गणपती नवीन मार्केटमध्ये आणलेला आहे। तुळशीबागमध्ये आपण 1.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्यात आणि त्यानंतर बाहुबली 1 सारखंच बाहुबली 2 पॅटर्नमध्ये पण आपण वेगवेगळे गणपती बनवलेत। शिवगामीच्या आसनामध्ये, परत हत्तीवरती बसलेला वगैरे असे प्रकारचे गणपती बनवलेत। तसंच लहान मुलांच्या आवडीसाठी आपण बालगणेश पण वेगवेगळ्या रूपामध्ये आणलेत परत। यंदाचा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर गो ब देगलूरकर यांना घोषित करण्यात आला आहे। शिक्षण क्षेत्रातील मूर्तिशास्त्रासारख्या आणि स्थापत्यशास्त्रासारख्या अगदी वेगळ्या विषयात डॉक्टर देगलूरकर यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य केले। तसंच डॉक्टर देगलूरकरांनी भारतीय संस्कृतीची आणि संवर्धित ज्ञानाची पताका अनेकदा 7 समुद्रावर नेऊन ती अभिमानास्पदरित्या उंचावली आहे। याशिवाय संस्कार भारती, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा यासह विविध संस्थांच्या वाटचालीत त्यांचं मोठं योगदान आहे। हा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर गो ब देगलूरकर यांना डिसेंबर 2017 मध्ये साकारणाऱ्या चतुरंग रंग संमेलनात सन्मानपूर्वक प्रदान केला जाईल। मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 3 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगते। या दोघांनी संगनमतानं ब्रेकअपचा निर्णय घेतलाय। त्यांच्यातलं संभाषण देखील आता संपुष्टात आलंय। दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाल्याची चर्चाही रंगते, पण याचं भांडण का झालं, त्याचं कारण काय, याचा उलगडा मात्र अजून काय झाला नाही। जॅकलिन आणि सिद्धार्थमधील वाढती जवळीक या ब्रेकअपला कारणीभूत असल्याची चर्चा रंगते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।